बातमी पुण्यातून पुण्यामध्ये भर रस्त्यावर कोयत्यानं तुफान हाणामारी झालेली आहे। बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडलेला आहे। सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी बेड्या सुद्धा ठोकल्यात। न्यायालयानं आरोपींचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे। भर रस्त्यावर ही कोयत्यानं हाणामारी झालेली आहे आणि या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ही दृश्य आपण पाहतोय पुण्यातल्या बिबवेवाडी या परिसरातील ही दृश्य आहेत। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये संपूर्ण दृश्य ही कैद झालेली आहेत। धक्कादायक अशी ही दृश्य समोर आली आहेत। पुण्यामध्ये भर रस्त्यावर कोयत्यानं हाणामारी झालेली आहे। पुन्हा पुण्यात कोयता गँग ही सक्रिय झालेली आहे। दरम्यान या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि न्यायालयानं आरोपींचा जामीन अर्ज सुद्धा फेटाळलाय। तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्रवरती पाहतोय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत। रोहन, भर रस्त्यामध्ये हा तुफान हाणामारी झालेली आहे, कोयत्यानं ही हाणामारी झालेली आहे। पुण्यामध्ये पुन्हा कोयता गँग सक्रिय झाली आहे का? अगदी बरोबर आहे। खरं तर सातत्याने पुण्यामध्ये अशा प्रकारे कोयता गँग जी आहे ती रस्त्यावरती हैदोस घालताना आपल्याला पाहायला मिळते। काही दिवसांपूर्वीची ही घटना आहे। यामध्ये 4 ते 5 जण जे आहेत ते हातामध्ये कोयते घेऊन अक्षरशः हाणामारी करतायत। 2 जणांवरती तुटून पडलेले आहेत आणि असंही नाही की मध्यरात्री ही घटना घडलेली आहे आणि कुठेतरी आड बाजूला ही घटना घडलेली आहे। सातारा रोडवर बिबवेवाडी परिसरामध्ये ही संपूर्ण घटना जी आहे ती घडलेली पाहायला मिळते आणि रात्री 10:30च्या सुमारास ज्यावेळेस वाहतूक व्यवस्थितपणे सुरू असते त्या दरम्यान ही सगळी घटना जी आहे ती बिबवेवाडीमध्ये घडलेली आहे आणि अक्षरशः 4 ते 5 जणांनी या 2 तरुणांवरती जे ते मोठ्या प्रमाणामध्ये वार केलेले आहेत। सागर भिसे आणि त्याचे भाऊ सुमित भिसे असतील किंवा यापूर्वी अशा प्रकारचे प्रयत्न करणारे आदित्य पवार, सतीश पवार या सगळ्यांना देखील पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बेड्या ठोकलेल्या आहेत। साधारणतः 17 एप्रिलची ही संपूर्ण घटना आहे, परंतु हा एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्ही जो आहे तो जय महाराष्ट्राच्या आता हाती लागलेला आहे आणि या सगळ्या बातमीच्या माध्यमातून पाहायला मिळतं की पुण्याची गुन्हेगारी किती पराकोटीला पोहोचलेली आहे, किती मोठ्या प्रमाणामध्ये हे गुन्हेगार जे आहेत ते अशा प्रकारचा हैदोस घालतात आणि याच्या सगळ्याच्या बातम्या होतात आणि या बातम्यातून पुण्याची बदनामी होते असं प्रकारचं मत पुणे पोलिसांकडून व्यक्त केलं जातं। जी मात्र रोहन, भर रस्त्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे, सराईत गुन्हेगार असल्याचं सुद्धा समोर येत आहे। मात्र पुणे पोलीस काय करतात असा एक सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। अगदी बरोबर आहे। हा प्रश्न सातत्याने विचारला जातो की अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे हातामध्ये कोयते घेऊन टोळके जे आहेत ते दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात। त्यावरती तात्काळ कारवाई केली जाते, गुन्हेगारांना अटक केली जाते, अनेकदा त्यांची धिंड काढली जाते, परंतु यातून देखील ही गुन्हेगारी थांबत नाहीये। याला आळा घालण्यासाठी व्यापक पद्धतीने जे आहे ती कुठेतरी पुणे पोलिसांनी आता पावले उचलली पाहिजेत। वरिष्ठांनी जे आहे ते या सगळ्यावरती नियंत्रण ठेवावं, या गुन्हेगारांना नियंत्रणात ठेवावं यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। परंतु असे सीसीटीव्ही समोर आल्यानंतर या सगळ्याची दाहकता जी आहे ती आपल्याला समजते। त्यामुळे अशा प्रकारचे सीसीटीव्हीच गुन्हा झाल्यानंतर बाहेर येऊ नये यासाठी प्रयत्न पुणे पोलीस करतात, परंतु हा एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्ही जो आहे तो जय महाराष्ट्राच्या हाती लागलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना दाखवतोय की पुण्याची गुन्हेगारी किती पराकोटीला पोहोचलेली आहे। पुण्यामध्ये किती टोळके अशा पद्धतीने अजून देखील कोयत्यांच्या माध्यमातून दहशत माजवत आहेत। काही दिवसांपूर्वी अशा प्रकारचे कोयतेच मार्केटमध्ये येऊ नये म्हणून पुणे पोलिसांनी प्रयत्न केले होते, त्या कोयत्यांवर बंदी घातलेली होती। मग तरी देखील अशा प्रकारचे कोयते पुणे शहरामध्ये कुठून येत आहेत हा प्रश्न देखील आता पुणेकरांना पडला। या सगळ्यांना पुणे पोलिसांनी कोर्टामध्ये हजर केलं आणि यांचा जामीन देखील आज फेटाळला असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। जी, तर ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे। रोहन, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।